नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजना ई-केवायसी या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, कमेंट करा। मित्रांनो, लाडकी बहीण ई-केवायसी या संदर्भात आपल्याला 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली होती, परंतु आता आपण ई-केवायसी करू शकतो का नाही हे आपण ई-केवायसी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी या पोर्टलवर जाऊन आपण चेक करूया आणि त्या ठिकाणी जाऊन पाहूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या आपण अधिकृत वेबसाईटवर पोर्टलवर आलेलो आहोत। तर आपण या ठिकाणी आता पाहत आहोत। या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत नाहीये। या अगोदर या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत होता, परंतु आता वेबसाईटवरून ई-केवायसीचा जो ऑप्शन आहे तो हटवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे की या ठिकाणी ई-केवायसी करण्याचा ऑप्शन आता पोर्टलवर आपल्याला नाहीये, या ठिकाणून हटवण्यात आलेला आहे। तरी आता इथून पुढे आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करता येणार नाही। जर तसा ऑप्शन आला तर आपण आपल्या चॅनलच्या द्वारे सर्वांना कळवू। आता ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करायच्या राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी येथून ई-केवायसी करण्याचा ऑप्शन हटवण्यात आलेला आहे। ई-केवायसी आता करता येणार नाही। आपण आता पोर्टलवर जाऊन चेक केल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या पोर्टलवरून ई-केवायसीचा ऑप्शन हटवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ई-केवायसी करण्याची जी वेबसाईट आहे ती आता बंद आहे आणि या पोर्टलवरून ई-केवायसी करण्याचा ऑप्शन सुद्धा हटवण्यात आलेला आहे। तर आता आपण या संदर्भात जर पुढील काही अपडेट आलं तर आपण लगेच आपल्या चॅनलवर अपलोड करूया, त्या संदर्भातचा व्हिडिओ बनवूया। धन्यवाद।